आणि आता आपण प्राजक्ताताई मुरवट्टी, प्राजक्ता मॅडम यांची कविता ऐकूया. मला प्राजक्ताताई नमस्कार. तुम्हाला पुन्हा 1 वर्षांनी पाहून खूप छान वाटतंय. आणि मला इथे खरंच सांगावसं वाटतं, काही कवयित्री आहेत आपल्याबरोबर, प्राजक्ताताई मुरमट्टी, प्राची तोडणकरजी, वैभवी गावडे आणि विशाखाताई आणि वैभवीताई माने ह्या दोघी. मी कोणाचं नाव विसरले असेल तर ह्या आपल्याबरोबर ह्या शिक्षिका आहेत सगळ्या आणि 2020 मध्ये श्रावण गौर शिक्षिकांसाठी हा विशेष स्पर्धेची शृंखला आम्ही आयोजित केली होती. तेव्हापासून सातत्याने आमच्या बरोबर जोडलेल्या आहेत. खरंच सुनीताताई अनभुले पण आहेत. हो. त्या पण लिहितात, पण आता त्या ह्या इथे नाहीयेत. प्राजक्ताताई, तुम्हाला विनंती करते तुमची कविता सादर करायला. खूप छान. दादा नमन. नमन. खूप वेळ वाट पाहतीये. आत्ता माझं नाव असेल, आत्ता माझं नाव असेल, आणि मग जेव्हा मला ती नोट दिसली की मला अनम्यूट करतायत, तेव्हा अत्यंत आनंद झाला. सर्वात अगोदर वर्धापन दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आणि प्रामाणिकपणे मला आता इथे तुमच्या समोर एक गोष्ट मान्य करायची आहे, की जेव्हा पहिली कविता लिहिली, जसं तुम्ही आता म्हणालात की 2020 मध्ये आपण त्या स्पर्धे थ्रू एकत्र आलो, ती कविता मी वाचते आणि मग आता लिहिलेली कविता मी वाचते आणि जेव्हा कंपॅरिझन करते तेव्हा माझं मला कळतं की मी आता कुठेतरी मला समाधान होईल इथपर्यंत येऊन पोहोचले. ऍक्च्युली पहिल्यांदा जेव्हा मला असं लिहायचं असं डोळ्यांसमोर आलं, आपल्याला लिहिता येईल असं मला अजिबात वाटलं नव्हतं. तुमचे खरंच मनापासून आभार की कुठेतरी मनाच्या गप्प्यात काहीतरी अशी एक कला माझी दडली होती असं म्हणेन, की काहीतरी शब्दांना असं कुठल्या तरी काव्यरूपाने व्यक्त व्हायचं होतं आणि ती संधी तुमच्यामुळे मला मिळाली. त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. मी त्या मॅरेथॉन मध्ये बासरी या शीर्षक अंतर्गत एक कविता लिहिली होती, ज्याच्यामध्ये राधाकृष्णाचं अद्वैत प्रेम माझ्या तोकड्या भाषेत वर्णन करायचा प्रयत्न केला होता. तीच कविता मी आता इथे पुन्हा तुमच्या समोर सादर करते. कवितेचं शीर्षक आहे बासरी. हसली बासरी मनी तिजला जाहली बाधा. हसली बासरी मनी तिजला जाहली बाधा. करी स्पर्धा आगळी तिला आवडेना राधा. करी स्पर्धा आगळी तिला आवडेना राधा. प्रेम मोहनावर कुणाचे बासरीच्या सुरांचे, की राधेच्या हृदयातील प्रेम लोभस स्वरांचे. प्रेम मोहनावर कुणाचे बासरीच्या सुरांचे, की राधेच्या हृदयातील प्रेम लोभस स्वरांचे. कान्ह्यास गळ घातली मी बासरी मधुर सुरांची. कान्ह्यास गळ घातली मी बासरी मधुर सुरांची. राधा प्रेमिका सांगते गाऱ्हाणी नाना तऱ्हांची. राधा प्रेमिका सांगते गाऱ्हाणी नाना तऱ्हांची. मनोमन कृष्ण सखा वदला पाहुनी सारे. मनोमन कृष्ण सखा वदला पाहुनी सारे. राधा होऊन बासरी विलसते ओठी पहारे. राधा होऊन बासरी विलसते ओठी पहारे. वा वा वा. खूप खूप सुंदर कल्पना आहे. खरं म्हटलं तर प्राजक्ताताई, तुम्ही म्हणालात की मी माझी पहिली 2020 मधली कविता आणि आत्ताची जी कविता याचं स्वतःच कंपॅरिझन करते, तेव्हा मला फरक जाणवतो. तर आम्हाला माहिती आहे की तुम्ही एक शिक्षिका आहात आणि तुम्ही अनेक विद्यार्थी घडवत असतात. तसं तुम्ही स्वतःलाही घडवत गेलात. एक सेल्फ डेव्हलपमेंट असते, आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास असतो, तो तुमचा तुम्ही पण होऊन करत गेलात आणि म्हणून तुमच्या कवितेलाही आज हे सौंदर्य प्राप्त झालेलं आहे. दुसरं म्हणजे हा तुमचा जो विचार व्यक्त केलात की बासरी आणि राधिका दोघा, एरवी असं सगळीकडे असं असतं की कृष्णाच्या प्रिय या दोन, बासरी पण आणि राधिका पण, पण तुम्ही त्यामध्ये त्या दोघांच्या एकमेकांच्या बरोबर असलेला जो काही व्यक्त भाव आहेत दोघांच्या मधले, ते व्यक्त करत त्या दोघींचं अद्वैत नंतर शेवटच्या वाक्यामध्ये, शेवटच्या ओळीमध्ये अतिशय सुंदर रीतीने प्रकट केलं. म्हणून तुमच्या कवितेलाही ते एक सौंदर्य लाभलं, बासरीच्या सुरांचं आणि राधिकेच्या सौंदर्याचं. खूप छान झाली तुमची कविता, खूप आवडली. धन्यवाद. धन्यवाद आणखी एक गोष्ट प्राजक्ताताई. मला मेन्शन करायची आहे. एकच बरं सेकंद फक्त. बरं म्हणजे बरं. इथे कार्यक्रम सुरू होणार आहे स्मृतिकेंद्राचा, हे माहिती असल्यापासून माझ्यासोबत बसलेले ते. धन्यवाद. धन्यवाद. अगदी मनापासून धन्यवाद.
खूप छान. धन्यवाद ताई.